बेलपाडकर अरे तू उरण करंजेकर. तसेच हितेन ठाकूर असेल, उरण करंजेकर असतील, मी बेलपाडकर, गणेश कोळी असे बरेचसे युट्यूबर आहेत जे आपले कॉन्टेंटच्या माध्यमातून ज्यांना प्रसिद्धी मिळवल्या. वळत मॅचकडे करूयात, सामन्यांकडे फोकस. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरणी बुद्धिमती आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाटवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी, भक्ता बहुतोषवी. गणराजाने आपण साकडं मागत की हे गणराय गणपती बाप्पा ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडो. आतापर्यंत तुझ्या आशीर्वादाने शुभाशीर्वादाने स्पर्धा फार सुंदर पार पडले. तसेच यापुढचे काही सामने संपन्न होऊ द्या. तदनंतर वयाच्या 16व्या वर्षीच्या राजानं रायरेश्वराच्या शिवपिंडीवर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्या जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवरायांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. नमस्कार मंडळी, क्रीडा समालोचक अविनाश ठाकूर, दादर पेंट तुम्हा सर्वांचं केगाव प्रीमियर लीग 2026 या क्रिकेटच्या अभूतपूर्व पर्वामध्ये सहर्ष स्वागत करतोय. इट्स अ सेमी फायनल. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल, फायनल मध्ये दाखल होणार दुसरा संघ कोणता असेल त्यासाठी होणारी मॅच. इट्स अ सेमी फायनल. पाहूयात पहिला बॉल, बॉलिंग मार्कवर बॉलर तयार, शैलेश समोर सामना करतोय दर्शन. पहिला बॉल आडव्या पाटणं केली सुरुवात, आडव्या पाटणं स्ट्रेट हिट, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, लॉंग आणि तितका सेमीफायनलची सुरुवात शंखनाद गेलाय अजून, परंतु डिक्लेअर झोन मध्ये काय फटका होता. अगदी जसा बॉल आला ना तसा टोलवला होता, परंतु इथून मात्र काय घडलं तर फक्त आणि फक्त डिक्लेअर झोन मध्ये आली एक सिंगल, आणि या सिंगलच्या मध्ये धावफलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग इथे दर्शनच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतो तर बॉलिंग मार्कवर शैलेश एक लेजेंडरी गोलंदाज बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करतोय. सेमीफायनल महत्वाची मॅच, इथे कोणत्याही प्रकारची चुकी करून तुम्हाला चालणार नाहीये. चला विराज स्पीडअप करा, मॅच महत्वाची आम्हाला माहिती आहे, परंतु इथून पुढे खेळणार आणि प्रत्येक संघाला असं सूचित करू आणि पंचांना सुद्धा विनंती आपण सुद्धा त्यांना सांगायचं प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको. जसे 3 ओव्हर होतील ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक होईल. जेव्हा तुम्हाला ओव्हर संपला तर पाण्याची आवश्यकता असेल तरी सुद्धा आम्ही पाणी पुरवू, परंतु प्रत्येक बॉल नंतर आपण जमा होऊ नका. यापुढे अजून एक फायनल आपल्याला खेळवायचे, बक्षीस वितरण सुद्धा करायचं. फार सुंदर फटका दर्शनच्या माध्यमातून. ऑफ साईडला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय स्कोअर लेग बॉडी लाईनचा सफर षटकार. आय एम जस्ट लुक ॲट द बॉल नॉट ॲट द बॉलर. मी गोलंदाजाकडे पाहत नाही, जो चेंडू तो टाकतोय त्याच्या मेरिटनुसार मी फटके मारतोय. इथे मात्र पहिल्या बॉलवर 6, त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. तो फटका अत्यंतच वेगाने मारला होता, परंतु तिथे डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव आली आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा षटकार आला. धावफलकावरती धाव संख्या 13 धावा. पुढचा बॉल कमी गतीचा बॉल, बेसमध्ये व्हेरिएशन, परंतु हा बॉल थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. ऑफब्रेक झाला होता बॉल लवकर आता फलंदाजासाठी, परंतु ऑफब्रेक करत असताना तुमचा टप्पा फार महत्वाचा आहे. जर हा टप्पा मिडल ऑफ स्टंपवर पिचिंग होत असेल तर तिथून जर बॉल ऑफब्रेक झाला तर मात्र वाईडच जाणार. कोला टाकला तेवढ्याच ताकदीनं एक्स्ट्रा कव्हरला सुरेश रैना सरांची आठवण करून देणारा फटका होता, परंतु तिथे मात्र आउटफील्ड थोडीशी खराब, बॉल रिटर्न आला आणि तिथे मात्र मिळाला 2 धावा. काय बॅटिंग करतो हा खेळाडू. सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच जिंकली होती, त्यानंतर बराचसा ब्रेक घेतला, परंतु त्या ब्रेकमध्ये हा खेळाडू थांबला नाही तर प्रॅक्टिस करत राहिला आणि इथून मात्र या मॅच मध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटीचे वार पाहायला मिळतात. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. आता गोलंदाजाने कुठेतरी सुटकेचा श्वास घेतलाय की काय. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता. स्कोरबोर्ड वरती धावा 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा 1 बॉलचा खेळ बाकी आहे. P1च्या षटकाचा पुरेपूर वापर इथे मात्र करत असताना फलंदाज दर्शन
शेवटचा बॉल होता, यावेळेसचा बॉल यष्टी रक्षण करून चुकी, रनआउटची संधी. बाईस आणि या वाईडच्या मदतीने बाईटची एक सिंगल आली आहे, म्हणजे वाईट +1 अर्थात झोन अतिरिक्त धावा टीमच्या खात्यामध्ये. स्कोरबोर्ड वरती धावा 18 आल्या. तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने योगेश पाटील, दुसऱ्या बाजूने दर्शन. योगेशने सुद्धा चांगली कामगिरी केली. पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट घेतल्या होत्या, त्यासाठी तो मला मॅच सुद्धा राहिला होता. आणि तोच योगेश आता आपला अष्टपैलू खेळ दाखवण्यासाठी सलामीसाठी आलाय. 5 षटकांची मॅच. पहिलं 2 षटक हे पॉवर प्लेचे असतील पहिल्या ओव्हरमध्ये. सन्मान दिलाय. चांगला बॉल होता, खोलातला बॉल, मिस फिल्डिंग झाली आहे. शॉर्ट मिड विकेट कडून बॉल मिड ऑनचे खेळाडू आले तत्पूर्वी एकच धावती, तेव्हा एका धावेनं षटक संपलं पहिलं. आणि सेमीफायनलच्या मॅच मधल्या पहिल्या सत्रामधल्या पहिल्या षटकात धावा आल्या 19 धावा. इट्स अ ग्रेट स्टार्ट, ड्रीम सुरुवात, एक स्वप्नवत सुरुवात असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली धावसंख्या, ज्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी दर्शनने केली. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले, 2 अतिरिक्त धावा जरूर आहे. शेवटच्या बॉलवरचा एखाद्या चांगल्या बॉलला सन्मान दिला फलंदाज योगेशने आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. आणि खरं तरी मैदान आपण पाहतो, सुसज्ज असं मैदान. VCC वनवटी यांनी प्रचंड मेहनत घेतली हे मैदान बनवण्यामागे, आणि त्यांच्या माध्यमातून KPL साठी हे मैदान उपलब्ध झालंय. तर आमची विनंती असेल संपूर्ण KPL कमिटीच्या माध्यमातून की VCC वनवटीचे जे सदस्य असतील, आपण यावं मुख्य व्यासपीठावर बसून स्थानापन्न व्हायचं. आणि मॅच सुद्धा महत्वाचे, त्यांचा विशेष सन्मान इथे थोड्या वेळात संपन्न होईल. VCC वनवटीच्या सदस्यांना आमची विनंती असेल आपण यायचं, कारण कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेसाठी मैदान महत्वाचं. बॉलिंग मार्कवर गोलंदाज विराज पाटील. विराजचा पहिला बॉल, योगेशचा वार, आणि बॉलचा लेडी पॉइंट, बॉडी लाईन, सीमारेषा पार, चौकार. फटके काय असतात ना, त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण इथे सादर केलं. कमालीचा फटका, 4 धावा देऊन जाणारा चौकार पाहायला मिळाला. स्क्वॅट केला, बॉलला डीप पॉइंटला पाठवलं. 4 धावांसाठी धमाकेदार सुरुवात इथे योगेशच्या माध्यमातून. वैयक्तिक 2 बॉल 5 या धावसंख्येवर किती 250च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला दर्शन सुद्धा काय सुंदर फलंदाजी करतोय, ज्यानं सुरुवात केली होती. असं म्हणतात एक चांगली सुरुवात एका चांगल्या अंतापर्यंत नक्की जात असते, त्यामुळे ही सुरुवात शेवटापर्यंत जाणं आवश्यक. एक पार्टनरशिप आता बिल्ड करावी लागेल. चांगली धावसंख्या जरूर झाली, परंतु पॉवर प्लेच्या षटकानंतर सुद्धा तुमची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहणं आवश्यक आहे. आता ती राहू शकेल का? या बॉलवर तर चौकार आलाय, आणि 4च्या मदतीने विराजला बॉलिंगवर आपलं आक्रमण सिद्ध केलं फलंदाज योगेशनं. पुढचा बॉल, यावेळेस बॉल आडव्या पाठनं, बॉल गॅप मध्ये चाललाय. जणू काय गॅप शोधण्याचा ऍप या खेळाडूकडे आहे की काय. ओ फुटबॉल स्टाईल बॉल फील्ड करता नशिबाची साथ, चौकार. हो काय फटका आहे. जरूर डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर असणं काय असतं ना, याचं उदाहरण योगेशने इथे सिद्ध केलं. आणि चांगली फिल्डिंग डीप मधून, डीपला आता स्वीपर कव्हरला आणि डीप पॉइंट मध्ये खेळाडू लावला, त्याची आवश्यकता आहे. नीरज ठाकूर तिथे आपण पाहतात, आणि त्याचाच बंधू प्रतिस्पर्धी टीम मध्ये अर्पित ठाकूर खेळताना पाहायला मिळतो. कमी गतीचा बॉल, लोअर फुल टॉस, आडव्या बॅटनं पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवर पॅक समाचार. बॉल आउट ऑफ दी पार्क, एक टप्पा घेत मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर, चौकार. ही म्युझिकल बीट्स आपण ऐकताय, ज्यामध्ये एकवीरची धून आहे ती. कार्ले निवासिनी संबंध आगरी कोळी कराडी समाजाची कुलस्वामिनी
यावेळेसचा बॉल फुल टॉस होता आडव्या बॅटनं प्री डिटरमाइंड स्ट्रोक बॉलच्या मेरिटनुसार यावेळेस खेळू शकला नाही म्हणून बॅटच्या टोएंडला लागला, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण. त्यांना माहिती आहे हे पॉवर प्लेचं षटक आहे, इथे 2 ते 3च खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर आहेत. ह्या षटकाचा पुरेपूर वापर मला करायचा आहे आणि योगेश ते सिद्ध करतो. या षटकामध्ये आतापर्यंतच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 दुहेरी धावा, तब्बल 16 धावा त्याने वसूल केल्या. आतापर्यंत टोटल 35 ऑन दी बोर्ड, 35 धावा. यावेळेसचा बॉल फटका फसलाय की काय आणि इथे काय घडलंय, शेवटच्या क्षणी झेल ड्रॉप झालाय. टेक कॅचेस अँड विन द मॅचेस असं म्हटलं जातं. ही महत्वाची झेल, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ, परंतु इथे झेल निसटलाय, झेल जमिनीला दान. फलंदाज योगेशला जीवनदान आणि त्या जीवनदानाच्या माध्यमातून 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील 2च्या पद्धतीनं. या षटकात देखील आल्या तब्बल 18 धावा. 19 आणि 18 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 18.50च्या सरासरीनं 37 लॉस ऑफ दी 0 विकेट. कमालीची फलंदाजी दोनही फलंदाजांच्या माध्यमातून ओवी आणि युवी स्ट्रायकर्स. टीम कॅप्टन परेश पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळणार हे शिलेदार. एका बाजूने दर्शन तर दुसऱ्या बाजूने योगेश. एकानं षटकाराचा बाडा बोललाय तर दुसऱ्यानं चौकाराचा बाडा बोललाय. पाडा कोणताही बोलो, इथे धावा येताना पाहायला मिळतात. तस दरम्यान सन्माननीय मंदारजी लवेकर साहेब, एक लेजेंडरी मिस्ट्री स्पिनर, नुकताच आम्ही जसबीर मेहरा पॉडकास्टवर त्यांचा मुलाखत पाहिली होती आणि टेनिस क्रिकेटमधनं कालच निवृत्ती घेतली सर. आणि आम्ही आय थिंक मी काल का परवा जसबीर मेहरा पॉडकास्टवर त्यांचा पॉडकास्ट पाहिलं, ज्यामध्ये खूप सुंदर इंटरव्ह्यू त्यांनी दिला. क्रिकेटच्या जुन्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या, हल्लीच्या आणि पूर्वीच्या क्रिकेटचे त्यांनी फरक सांगितला. आणि समिधा नागाव या संघामधून आपलं ग्रामीण क्रिकेट खेळत असताना ओपन लेवलचं क्रिकेट त्यांनी बरंचसं खेळलंय. एक मिस्ट्री स्पिनर म्हणून त्यांची नेहमी ओळख राहिली आहे. मंदारजी लवेकर सर यांचं आगमन साहेबांना विनंती असेल साहेब आपण आदरपूर्वक यावं. आणि कालच भाई चषक या उरण तालुक्यातील मानाच्या स्पर्धेमध्ये आपल्या ग्रामीण संघाकडून शेवटची मॅच त्यांनी केली. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो मंदारजी लवेकर साहेबांसाठी. त्यावेळेसचा बॉल कव्हर्सला ढकलून काढला, धावा मिळतील तिथे 2 धावा आणि इथे तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु नाहीये. 2च धावा, दर्शनला समाधान मानावं लागेल. आपण उरण परिसरामध्ये, उरणच्या समुद्र लगतच्या परिसरामध्ये आहोत, जिथे केगाव, मुळेखंड, नागाव या गावांची नावं या गावांची नावे समुद्र लगतची म्हणून आदराने घेतली जातात. आणि समिधा नागाव एक मोठा ब्रँड आहे. खरं तर सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये समिधा नागाव संघाला आपण खेळताना पाहत असतो. ओपन लेवलमध्ये सुद्धा खूप सुंदर खेळ अंदाजी लवेकर सरांनी केला. तुम्ही जर युट्यूबला गेला तर जसबीर मेहरा पॉडकास्ट म्हणून सर्च करा, त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. ऑन साईडला फटका चांगला आहे, डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. 1 धाव तिथे कंप्लीट. 2चा प्रयत्न, आउटफील्ड थोडीशी खराब. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग, काय कमालीची फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दर्शन आणि दुसऱ्या बाजूने योगेश. तिसरं षटक प्रगती पथावर. बॉलिंग मार्कवर गोलंदाज नीरज ठाकूरला आपण पाहताय तर आणि नीरज ठाकूर साठी पारितोषिक आहे. त्याचा बंधू अर्पित कडून प्रत्येक विकेट साठी 500. हो, चांगला बॉल. जसं पारितोषिक आलं तसं एक वेगवान बॉल डिलिव्हर केला, परंतु तिथे मात्र एक सिंगलच मिळालं आणि सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 43-43 ऑन दी बोर्ड. चांगली बॅटिंग करावी लागेल. 43 जेवढ्या जमवता येतील ना तेवढ्या जमवा, तरच मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी तुम्ही वरचढ होताना पाहायला मिळेल. जरूर सामना चुरशी जाईल यात काही शंका नाहीये, परंतु तुम्ही जर चांगली फलंदाजी केली तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला आपण दबावात आणू शकता. कारण नेहमी म्हणत असतो मोठ्या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या करा, चेस करताना धावा इझी नसतात. हो, चांगला बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर नीरज ठाकूर. आता योगेश म्हणतोय आत मुझे देते ठाकूर, कारण एवढी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर अक्षरशः वंदे भारत चालली होती, परंतु तदनंतर मात्र त्या वंदे भारतला रोख लावण्याचं काम केलं. पहिल्या 4 बॉलवर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केला. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळेसचा बॉल थोडासा पुढे ओव्हर पिच आणि ओव्हर पिच बॉलला आक्रमण केलं. मला नाही आवडत तडजोड, मला आवडते तोडफोड आणि मैदानाच्या आतमध्ये तोडफोड करत असताना योगेशचा तडा
धडाका, चेंडू सीमा पार, षटकार. अजून एक बॉल, मागचा शेर यावेळी सव्वा शेर. आगाज अभी देखा था मेरे दोस्त, अंजाम अभी बाकी आहे. सांगणारा सलगचा दुसरा हिट्स अ टू इनर. या षटकाची वाट लावणारा हे षटक आपल्या संघासाठी सार्थकी ठरवणारे. शेवटचे 2 बॉल 2 षटकार आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोअर बोर्ड वरती धावा 55 धावा. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा 100हून अधिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. एका गावची प्रीमियर लीग मित्रांनो, पण ती युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे. एका गावची प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये मालिका वेब फ्रीज आहे. एका गावाची प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये 3 स्पोर्ट्स सायकल आहेत. हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो या केगाव गावाचं. तब्बल 12 पाडे या केगाव गावामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांना घेऊन चालणारी ही स्पर्धा अर्थातच केगाव प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व. तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. 4 दिवसामध्ये, मागील 3 दिवसामध्ये त्यांनी सुंदर खेळ केला. ज्यांचा खेळ वरचढ राहिला त्यांना सुपर 6 मध्ये संधी मिळाली आणि ज्यांनी सुपर 6 मध्ये आपली जागा फिक्स केली ते आजच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि तदनंतर त्यांना सुद्धा मात देऊन काही जण सुपर 3 मध्ये दाखल झाले. त्यामधलीच लढत अर्थातच सुपर 3 मधल्या मॅचेस आपण पाहताय. एका बाजूनं ओवी अँड युवी स्ट्रायकर्स तर दुसऱ्या बाजूनं जगदंबा हार्दिक स्पोर्ट्स. सन्माननीय पार्थ अँड गारवी स्पोर्ट्सचे सर्व मालक झालो. पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स बक्षीस आलेलं आहे. पार्थ आणि गार्गी स्पोर्ट्स, गरवी स्पोर्ट यांना फायनल गेल्यामुळे पंकज ठाकूर यांच्याकडे 13 कलिंगड आलेले आहेत. बघा, जिबूड 13 जिबूड बक्षिसाची खैरात चालू झालेली आहे. खरोखर केगावचे मी धन्यवाद करते. भरपूर बक्षिसं लागलेले या 4 दिवसात. आमच्याकडे 12.5% ना 22%, तरी आमच्या पॉकेट मनी मधून आम्ही बक्षिसं लावतो. हेच खरं आमचा केगाववाल्यांचा गर्व आहे. खुर्च्या कुठे आहेत रे बाकीच्या? नाही, नक्कीच या केगाव गावामध्ये सर्व काही पाहायला मिळतं. जवळ पुढच्या ओव्हरकडे पहिला बॉल विराज. पहिला बॉल आडव्या पाठ क्षेत्ररक्षक आहे जरूर. बॉलला पाहतच राहतील. बॉलला पाठवलाय डीप स्कोअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. मुंबईचा फेमस आहे वडापाव आणि लोणावल्याची फेमस चिकी. आता दर्शनीय फलंदाजासमोर विराजची गोलंदाजी पडते फिकी. पहिल्या बॉलवर षटकार. त्याच्यावर वडापावचे झाले वांदे, पण क्रिकेट फुल फॉर्म मध्ये आहेत क्रिकेटवाले. कारण का वडापावत नाही मिळत, भाकरी खायला ते लावल्याच्या वर. हो, नक्कीच नक्कीच. पण चुलीवरची आणि चुलीवरचे वडापाव भेटतात. खरं तर जुनं ते सोनं याचसाठी म्हटलं जातं. लोक चुलीकडून गॅसकडे गेले, परंतु पुन्हा एकदा त्यांना चुलीवर यावंच लागलं. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. 6च्या मदतीने धावफलकावरती धावा तब्बल 61 आपल्याला पाहायला मिळतात. 61 ऑन दी बोर्ड. काय सुंदर बॅटिंग. आतापर्यंत विकेट आलेली नाही, जमेची बाजू आहे. आणि योगेशच्या बॅटिंगचा विचार केला तर योगेश सुद्धा आता षटकार मारायला लागला. तर दुसऱ्या बाजूनं दर्शननं पहिल्या षटकापासून दावेदान आणून सोडलेत. 10 बॉल 31 तर दुसरा 10 बॉल 26. अजून एक फटका बसलाय आणि यावेळेस मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल संपादित केलाय. आणि इथे मात्र पहिला धक्का
फलंदाज दर्शन बाद, सुजलला तो पकडला झेल, संपवला दर्शनचा खेळ. फलंदाज बाद. सेनापती संघाचा संघ नायक, संघाचा तारणहार, संघाचा नेता, संघाचा दिशादर्शक परेश पाटील मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख सातत्याने उरण टेनिस क्रिकेटमध्ये राहिली आहे. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी समोर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन विराज पाटील. पहिला बॉल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल अतिरिक्त उसळी घेणं पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केला गेलाय. वाईडच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल. 62 62 ऑन दी बोर्ड. जर आपण पाहायला गेलं तर पहिली विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन झालं नाही. त्याचं कारण की 61 या धावसंख्येवरती पहिली विकेट गेली. परंतु आता परेश कशा प्रकारे बॅटिंग करेल. हो, चांगला बॉल, परंतु इथे मात्र पंचांनी ती अपील उचलून धरलेली नाही. डीजे मास्टर दिलीप पाटील यांना एक आबोलीच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. आबोलीचे गाणे आहे, आबोलीच्या झाडाखाली भेंडीच्या झाडाखाली बसलेत ना, मग तो आबोलीचं गाणं लावू. त्याच्यानंतर पानवाला पाहिजे. काय म्हणजे पानवाल्याच्या गाण्यावर काय अटकल्यानंतर काय नाही. एक धाव तिथे आली आणि एका धावेच्या मध्ये स्कोरबोर्ड पुढे जाईल. 63 या धावसंख्येवर 63 ऑन दी बोर्ड. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. विराज पाटील आणि दुसऱ्या बाजूने योगेश, जो वैयक्तिक 10 बॉल आणि 31 या धावसंख्येवर म्हणजे तब्बल 310च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय. जणू काय त्याची बॅट आगीचे गोळे बरसवतोय. यावेळेसचा बॉल समोर सापडलाय. LBW, लेग बी फॉर द विकेट. आणि इथे मात्र फलंदाज योगेश बाद आणि त्याचबरोबर पंचांना 200 रुपयाचं कॅश प्राइज लेग बी फॉर द विकेटच्या अपील आउटसाठी. धन्यवाद. जिबूड आलेले आहेत पंकज ठाकूर यांच्याकडनं. फायनलला गेल्यामध्ये पाहत आणि गारवी स्पोर्ट गरवी बघा कसले जिबूड आहेत. टन जिबूड का आपल्यानंतर गोल लागणार निश्चितच, त्याचे शंकर आहे. 13 जिबूड दिलेले, 13 जणांना 13 जिबूड, म्हणजे प्रत्येकाने एकीकडे घरी घेऊन जायचा. कापू आपल्या फ्रीज मध्ये पण आहेत. इथे मात्र विराटचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करणारा षटक. पहिल्या 3 ओव्हरमध्ये अक्षरशः हाणामारी, अर्थातच 55 धावा आणि त्यानंतर कुठेतरी कमबॅक झालं. ओ बॅटची कडा लेग ग्लास केल्या बॉलला. नवीन फलंदाज आपण पाहतोय रुपेश म्हात्रेला. बॉल मागे आला, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग करून बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे तिथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि तिथून 2 धावेने संघ पुढे चालला आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. स्कोरबोर्ड वरती धावा 65 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हर आतापर्यंत संपल्यात. 5 ओव्हरची मॅच आपण पाहताय. सेमीफायनल सामना, महत्वपूर्ण सामना आहे. आता या सामन्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. समोर कर्णधार परेश, यापेक्षा मोठा प्लॅटफॉर्म काय असू शकतो. 1 ओव्हर तुझ्याकडे, त्या एका ओव्हरमध्ये तुला चांगली बॅटिंग करायची आहे. आतापर्यंत आपल्या 65 धावा, 65 आतापर्यंत चांगली बॅटिंग तू केलीस आणि यापुढे सुद्धा तुला करायचे. इट्स अ डू ऑर डाय मॅच. जिंकेल तो थेट फायनल मध्ये आणि हारेल त्याला मात्र 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक घेऊन पुन्हा एकदा स्पर्धेची 365 दिवस वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा नव्या जोशाने आणि नव्या जल्लोषाने ही स्पर्धा नेक्स्ट इयर मध्ये सीझन 6 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु हे 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. खरोखर ठाकूर, एक बोलाची गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही टीम माझ्या गावात दांडे गावातले आहेत. दोन्ही टीम दांडे गावातले आहेत. नक्कीच दांडा गावातील दोन्ही संघ पाहायला मिळतात आणि नक्कीच दांडा संघाला सुद्धा शुभेच्छा असतील. ग्रामीण गटामध्ये सुद्धा आपल्याकडे एवढे टॅलेंट आहे तर जरूर एक संघ खेळा आणि चांगली आता मात्र थांबायला तयार नाहीये. रुकना हमें आता नाही और झुकना हमने कभी सीखा नाही. ठोकलाय उंच आणि उंच आणि तितकाच लांब षटकार.
वेदांत पाटील बॉलिंग मार्कवर. वेदांतचा बॉल हलक्या त्यानं खोलात टाकला होता शेवटच्या क्षणापर्यंत. परेशची बॉलवर 2 धावांचा प्रयत्न, रनआउटची संधी, धोक्याची घंटा, परंतु थोडासा खराब पाहायला मिळाला आणि त्यामुळे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि 2च्या मदतीनं स्कोअरबोर्ड वरती धावा 73 धावा फक्त 5 ओव्हरची मॅच आणि आजच्या दिवसातील उच्चांक गाठलाय. आतापर्यंत 71 बनत होत्या, 70 बनत होत्या, त्यानंतर 60 ते 65च्या दरम्यानची धाव बनली, परंतु 5 ओव्हरच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग आम्ही करू शकतो. आणि इथे मात्र काय घडेल आता पुढच्या या काही बॉल मध्ये. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. कधी काल त्यावेळेस फटका चांगला बॉल, बॅक ड्राईव्ह, आता चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज वेदांत पाटील साठी सुद्धा टाळ्या होतात. युवा गोलंदाज, उगवतं भविष्य या उरण टेनिस क्रिकेटचं या केगाव गावाचं. पाहूयात तो काय केले येणाऱ्या 3 बॉलवर. समोर अनुभवी परेश पाटील, फुलटॉस होता. हो हो हो, काय घडलंय? पंचांनी इथे वाईट घोषित केलं गेलं. डाऊन दिले का बॉल? अगदी बऱ्याच जणांना वाटलं बॉल यष्ट्यांना लागलाय की काय. नक्कीच गावाची प्रीमियर लीग म्हटलं की भाऊबंद असणारच. आपला भाऊ वेगळ्या संघात खेळत असतो, कधी कधी आपले वडील आपले काका आपले एकमेकांच्या विरोधात असतात. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना फटका चांगला आहे की आतमध्ये फटका पाठवलाय. कौतुक करू परेशचं, काय फटका सजवलाय परेशनं. बॉलला गॅपमध्ये 2 धाव पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होईल का? परंतु नाही, उन्हाचा तडाखा प्रचंड आहे. तिसरी धाव घेण्यासाठी तुमच्याकडे तेवढा तर स्टॅमिना सुद्धा असणं आवश्यक आहे. नेक्स्ट इनिंग मध्ये फिल्डिंग करायची आहे, बॉलिंग करायची आहे, ते त्याला माहिती आहे. 2 धावांवर धावा, 2 धावांनी पुढे जाईल. 76 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आडव्या पाटणं टायमिंग चांगला, परंतु आता दिशा पाहूयात कुठे आहे. आणि हा बॉल सीमारेषा पार, त्यांचा प्रतिसाद आलाय षटकार. चला, मॅच बॉल आला नसेल तर न्यू बॉल स्टार्ट करायचा. शेवटचा बॉल असेल धावफलकावरती धावा 82 पाहायला मिळतात. गोलंदाजाला तर कमबॅक करावं लागेल, जाता जाता विकेट मिळवावा लागेल. संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला असतो. असं म्हणतात ना की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. तो एक कड़ा संघर्ष दोस्तों आपको मैदान में करना होगा. आणि हा एक युवा खेळाडू तो संघर्ष करतो. शेवटचा बॉल फुलटॉस होता, चांगला बॉल डिलिव्हर्ड झालाय. 1 धाव तिथे कंप्लीट. 2चा प्रयत्न, आता बॅकअप आलाय तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परेश नाही करत आहे, त्याला माहिती आहे 1च धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेनं सत्र संपलं पहिलं. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा तब्बल 83 धावा पाहायला मिळतात. काय बॅटिंग झालं. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 83 धावांची कामगिरी इथे मात्र बोलण्यासारखे शब्द नाही आहेत, पण पर्व 5वं असंच चालू राहू दे पुढे पुढे. बस, धन्यवाद. धन्यवाद. सातत्याने चालू राहू दे असा गणेश पाटील यांचा आशीर्वाद दिलेला आहे. पुन्हा एकदा मी पुढे चाललोय.
मी आता रोहन ठाकूरकडे चाललेलो आहे. नाही दोन शब्द हा सुद्धा ठाकूर साहेब हा सुद्धा चांगला वेगवान गोलंदाज होता. तो आता नेव्हीला कामाला आहे डिफेन्स एरियामध्ये, त्याच्यामुळे त्याला वेळ नाही मिळत. खरोखर चांगला गोलंदाज होता हा. केगाव नागावमध्ये हा खेळाचा. त्याला मी दोन शब्द विचारतो. 2000 पर्व 5वं कसं आयोजन ठाकूर तुम्हाला वाटतोय? हे चांगलं म्हणजे सर्वोत्कृष्ट चांगलं आपलं ग्राउंड चांगलं आहे, म्हणजे दांडापेक्षा चांगलं ग्राउंड आहे. आणि आता तर मात्र सगळे गोलंदाज फलंदाज चांगले आता भेटत आहेत आपल्याला. धन्यवाद ठाकूर. पंकज पाटील यांना प्रश्न विचारतो मी. ठाकूर 13 जीबूर दिलेत तुम्ही, त्याच्यावर धन्यवाद. तुम्ही केगाव सांगू शकता का? खरोखर चांगलं दिव्य आयोजन. विकेट अशी पाटा विकेट केलेली आहे ठाकूर. जबरदस्त विकेट. बॅटिंगसाठी सुद्धा आहे, गोलंदाजी सुद्धा आहे. जो गोलंदाज माइंडमध्ये गोलंदाजी करणार तो गोलंदाज सक्सेसफुल होणार. आणि तो पण याच्यात आपले केगावचे पण बरेच खेळाडू याच्यात समावेश नाही आहेत. याचं कारण काय मलाही माहिती नाही. कारण जे येतात ते भाड्यावर येतात, पण चांगले बोलू दे. पण चांगले खेळाडू जे जुने जे ओपन खेळतात त्यांनी पण फॉर्म भरावा. याच्या पुढे त्यांनी पण फॉर्म भरायचा. 2 मिनिट थांब. खंत तुझ्या गोष्टीला अनुमान करतो मी. कारण आपले खेळाडू काही खेळतात चांगले पण फॉर्मच भरत नाही. त्याला आम्ही कारण नाही. प्रत्येकाने फॉर्म भरा, प्रत्येकाला चान्स मिळणार. प्रत्येकाने फॉर्म भरा आणि परफॉर्मन्स दाखवा तुमचा, तर तुम्हाला. प्रफुल्ल ठाकूर काय 2 शब्द बोलणार. पर्व 5वं प्रफुल्ल ठाकूर आता पंच सुद्धा आहेत आणि चांगला बॅट्समन सुद्धा आहे. खूप चांगलं आयोजन आहे. 2000 मला वाटतं 5वं वर्ष आहे. असं मला वाटतं 10 वर्ष चालूच राहू दे. जोपर्यंत केगावचं क्रिकेट आहे तोपर्यंत असेच लीग चालू राहू दे अशीच अपेक्षा करतो. खरोखर ही लिंक चालू राहणार, सातत्याने लिंक चालू राहणार ही माझी ग्वाही आहे. आणि खरोखर सर्व ग्रामस्थांचे मी धन्यवाद करतो. माझ्या संवाद साधल्याबद्दल असंच संवाद साधा, असंच सहकार्य करा आम्हाला. खरोखर एंटरटेनमेंट आणि चांगली विकेट बनवली. पाटा विकेट आहे. गोलंदाजी सुद्धा चांगली होते, बॅटिंग सुद्धा चांगली होते. जर गोलंदाजांनी जर माइंड चालून गोलंदाजी केली तर चांगला गोलंदाजी पडू शकतो. जर बॅट्समॅनला फक्त फटके मारायचे असतात, पण शॉर्ट बॉल वुडलँडचा बॉल असेल किंवा कुठलाही बॉल असेल तो बॅट्समॅनच्या डोक्यात माइंड असतो की मी षटकारच मारणार. पण षटकार मारल्यानंतर एक सिंगल रन घेणं जरुरीचे आहे. तुम्ही स्ट्राईक रोटेट नाही केली तर मॅच विन होणार नाही. अगदी बरोबर. चला मॅचकडे फोकस करूयात. चला फिल्डिंग टीम परेश क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि विराज आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. दोन्ही ऑफिशियल पंचांना विनंती सर आपण सुद्धा ग्राउंडचा ताबा घ्यायचा. आमचे लोखंडे आलेले सातत्याने 4था दिवस चालू आहे. वय झालाय, नेव्हीला कामाला होते, हे रिटायर झालेत. पण कुठेही मॅच असल्या, जंगलात असू दे कुठेही असू दे, पण ते येणार मॅच बघायला येणार. आम्हाला थर्मासमध्ये चहा घेऊन येणार, किंवा शुक्रवार असू दे किंवा रविवार असू दे, थोडा तरी मटण घेऊन येणार. ते पण येणार नक्कीच. क्रिकेटवर निश्चित भक्ती करणारे सगळे व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. कारण आपल्या काळामध्ये आज करतर मंदार लवेकर सर आहेत, ज्यांच्या काळामध्ये यूट्यूब नव्हतं आणि यूट्यूब नसताना सुद्धा एवढी प्रसिद्धी त्यांना मिळते, हा जी फार मोठी गोष्ट आहे. जर त्यांच्या काळी यूट्यूब असतं तर नक्कीच कित्येक त्यांच्या सुद्धा रील्स व्हायरल झाल्या असत्या. प्रवीण ठाकूरने प्रत्येक चेंडू अबे तो इथं प्रवीण ठाकूर इथं बसलाय. फायनल नाही फिल्डिंग कसं करेल. मॅचकडे आपण फोकस करूया. एका बाजूने टीम आपण पाहता
जगदंबा हार्दिक स्पोर्ट्स विराज पाटीलच्या नेतृत्वाखाली संघ घेतो आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हार्दिक स्पोर्ट्स संघ उतरला आणि पहिल्याच वर्षामध्ये काय उल्लेखनीय कामगिरी केली. टॉप 3 मध्ये आता सेमीफायनल खेळतात. तर दुसऱ्या बाजूने परेश पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळणारा ओवी अँड युवी स्ट्रायकर्स हा संघ आपण पाहता, ज्यांना पहिल्या 17 मध्ये तब्बल 83 धावा 83 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या. 84चा पाठलाग करायचा. त्या 84चा पाठलाग कसा होईल, तर ते करण्यासाठी तुम्हाला पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करणं फार आवश्यक असणार आहे. पॉवर प्लेचा वापर झाला तरच मात्र तुम्ही या धावांच्या पाठलागापर्यंत पोहोचू शकाल. कारण 2012 आणि 2014चा IPL विनिंग कॅप्टन गौतम गंभीरचं एक वक्तव्य आहे, ज्यावेळेस तो फायनलला 200+ चेस करत होता. त्याने एक वक्तव्य केलं होतं की आम्ही पॉवर प्लेमध्ये सामना जिंकू शकत नाही, परंतु पॉवर प्लेमध्ये सामना गमावू शकतो. ह्याचं सांगण्याचं तात्पर्य असं की पॉवर प्लेमध्ये जर चांगल्या धावा आल्या तर मात्र पुढचे काही षटकं तुम्हाला सोपे जातील. अदरवाईज जर पॉवर प्ले चांगला गेला नाही तदनंतर मात्र तुमच्या कुठेतरी त्या धावा अंगलटी येताना पाहायला मिळतील. पहिल्या सत्रात थोडीशी खराब गोलंदाजी जरूर झाली, परंतु आता विराज पाटील आणि त्याच्या समवेत आदित्य पाटील या दोनही खेळाडूंना चमकावा लागेल. आदित्यसाठी पारितोषिक आहे सलगचे 3 बॉल 3 षटकार आणि 1000चं कॅश प्राइज संतोषी पाटील यांच्या माध्यमातून आला. पाटील आणखी 5,000 6 षटकांमध्ये 5,000 पियुष ठाकूर 5,000 पियुष ठाकूर यांच्या माध्यमातून आदित्य पाटीलसाठी सलग 6 बॉल 6 षटकारासाठी 5,000चं कॅश प्राइज. पंचांचा ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील, डावाला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवर बॉल तयार. योगेश पाटील पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. डाव चांगली फिल्डिंग तिथे डीप मध्ये. गौरव ठाकूर ह्या खेळाडूचं नाव आजच्या दिवसामध्ये चर्चेत राहिले. सकाळच्या सत्रामध्ये अतिशचा कॅच आणि त्यानंतर आता सुद्धा सुंदर फिल्डिंग. यस नक्की छोटा पाकेट बडा धमाका. आणि गौरव आणि त्याचे वडील सुद्धा एक उत्तम चांगले क्रिकेटर्स होते. सगळ्यात जास्त आणि जर पाहायला गेलं तर छोटीशी मूर्ती आहे, परंतु त्याची कीर्ती महान काय हे सांगून देणार हे पहिलं षटक. कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 खेळाडू बाहेर आणि त्या 2 मधला 1 खेळाडू गौरव आहे. ही फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच आपल्या फिल्डिंगसाठी जाणलाच होतं. नेहमी आम्ही म्हणत असतो की ज्यावेळेस तुम्हाला संघामध्ये बॅटिंग मिळत नाही, बॉलिंग मिळत नाही, हरून कचून थकून जाऊ नका. कारण प्रत्येकाची एक वेळ येते, परंतु तुम्ही ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग आहात ना. हो चांगला बॉल त्याची चर्चा आपण पुढे करू, परंतु इथे सलगचे 2 निर्धाव चेंडू आले. योगेश पहिल्या मॅचचा सुपर 6चा मॅन ऑफ द मॅच खेळाडू, ज्यानं 4 विकेट संपादित केल्या होत्या, तो खेळाडू आणि त्यांनी ती मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली होती गौरवला, त्या झेलसाठी. गौरवबद्दल सुद्धा आपण या बॉल नंतर चर्चा करूयात. कारण आम्ही म्हणत असतो की नेहमी फिल्डिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आपल्या संघात आपलं स्थान निर्माण करू शकता. कारण भारतीय संघामध्ये खेळणारा फिनिशर रिंकू सिंग ऍज अ फिल्डर म्हणून भारतीय संघात आला होता. फटका चांगला आहे. आता एक्स्ट्रा कव्हरला गॅप भेटलाय, परंतु नशिबाची साथ आणि इथे काय घडलं, 2 धावा रोखल्या गेल्या. आउटफील्ड थोडीशी खराब. नक्कीच जसं जसं वर्ष सरत चाललंय तसं तसं केगाव प्रीमियर लीगचं आयोजन आणखी सुंदर होत चाललंय. अजून काही वर्षामध्ये तुम्हाला सुसज्ज मैदान जे 360 असेल असं सुद्धा पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी सर्वांची मोलाची साथ असणं आवश्यक आहे. पुढचा बॉल चांगला बॉल, चांगला चेंडू आपला पाहायला मिळतोय. 84चा पाठलाग करायचा, प्रत्येक बॉलवर मोठा फटका मारावा लागतोय आणि याचा ऍडव्हान्टेज कुठेतरी आता गोलंदाज घेताना पाहायला मिळतात. टॉस जिंकला होता विराजनं, टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय, परंतु संघ धावा रोखू शकला नाही आणि त्या दबावात आता फलंदाजी करावी लागेल. एखादा मोठा फटका आला ना, आता प्रेशर रिलीज शॉट होईल. आडव्या बॅटनं मोठा प्रहार, गौरव येतो बॉल खाली आणि हा खेळाडूला चुकीला थाळा नाहीये. हा खेळाडू एकही झेल सोडला तर एकदा जोरदार टाळ्या गौरव पाटील या खेळाडूसाठी, आज गौरव ठाकूर या खेळाडूसाठी.
आणि नक्कीच आपण ग्रामीण गटामध्ये सुद्धा आता आगामी कालखंडामध्ये ॲज अ फिल्डर म्हणून सुद्धा तरी त्याला पाहू शकतो. एवढी सुंदर फिल्डिंग गौरवच्या माध्यमातून राहिली आहे. फार सुंदर, फार सुंदर. खरं तर केगाव प्रीमियर लीगचे दमदार 5वं पर्व आपण पाहता. 2026 नवं वर्ष मार्च महिना सरत आला आणि चैत्र महिन्याची अर्थातच मराठी नववर्षाची सुरुवात झाली आणि मराठी नववर्षामध्ये आपण हे सामने पाहतो. केगाव प्रीमियर लीगचं 5वं पर्व. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त तीन. आता विजयासाठी 4 ओव्हर 24 बॉल आणि 81 धावांची गरज असेल. 20.25 सरासरीने 81 एकाची बॉलिंग मार्कवर परेश पाटील. परेशचा पहिला बॉल बॅटची आतली कडा, बॅटची चायनीज कट, लेमन कट, रुबी कट. बॉल मागे डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव आणि एकाच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावफलक पुढे चालले. 4 धावा. शांत आणि संथ गतीने सुरुवात झाल्या परंतु थांबून चालणार नाहीये. हो कमी गतीचा बॉल हेरलं आणि बॉलला पाठवलं लांबच लांब. डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. डीजे वाजवतोय मुलगा आणि वडील माईकवर गाजवतात. अर्थातच महेश सर आमचे यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मुलाखती आपण ऐकता आणि त्यांचे चिरंजीव आयुष डीजे यांच्या माध्यमातून चांगलं संगीत आपण ऐकता. ठणठणा वाजलं मटण शिजलं. खरं संडे आणि संडेच्या दिवशी मटणच खात असाल आगरी गोळी कुटुंब. चला मॅचला डिले नको प्लीज विनंती असेल. 4 ओव्हरमध्ये 81 धावा चेस करत असताना पहिल्या बॉलवर आलेली एक सिंगल, तदनंतर मात्र षटकार आलाय. अजूनही मी माझ्यामध्ये क्षमता आहे हे सांगून देणारा षटकार. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल पुढे टाकला होता. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. डीप मधला आयुष्य येतं तिथे एक धाव पुढे दुसरीचा प्रयत्न. ओव्हरथ्रो झाला जर होता परंतु अतिरिक्त धाव तिथे मिळाली नाहीये. इथे मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागतं. पहिल्या 3 बॉलवर धावा आल्या. 8 टोटल धावा स्कोरबोर्ड वरती. 11 ऑन दी बोर्ड, 11 लॉस ऑफ दी 1 विकेट. एक नेल्सन फिगर आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. PTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहता. बरेचसे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि आमच्या उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा KPL सीझन 5 मध्ये सहर्ष स्वागत. चांगला बॉल बॉलिंग मार्कवर परेश पाटील अनुभवी खेळाडू. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमधला अनुभव त्यांचा आपण पाहताय आणि इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील ज्यानं मागील मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर षटकार लगावला होता तो विशाल आलाय. हो चांगला बॉल. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो तो उजव्या हाताच्या फलंदाजावर नेहमी वरचढ ठरत असतो. एक नॅचरल स्विंग पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना पडल्यानंतर बॉल सातत्यानं बाहेरच्या दिशेने कट होत असताना पाहायला मिळतं. तिथे मात्र डॉट बॉल. कमी गतीचा बॉल आणि बॅटची आतली कडा लागते की काय. यस कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात. 1 विकेट डाऊन. विशाल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे ठाकूर आत्ता 3 इव्हेंट झालेत. मानस पाटील 6 वर्षाचा मुलगा. पिरवाडी ते JNPT 17 किलोमीटर अंतर. 4 तास 48 मिनिटं आणि 12 सेकंद. त्याच्यानंतर 2 इव्हेंट झाले 25 आणि 26ला. नक्ष 8 वर्षाचा मुलगा. 4 तास 48 मिनिटं 12 सेकंद. घारापुरी ते गेटवे. त्याच्यानंतर 26ला इव्हेंट झाला. माहीर पाटील घारापुरी ते गेटवे 4 तास 49 मिनिटं. म्हणजे 3 म्हणजे चिमुकली. या केगावचं नाव केगावचं नाव रायगडचं नाही पण महाराष्ट्रामध्ये नाव कोरलेलं आहे. आम्हाला अभिमानी माझ्या अंगावर काटेले माझी छाती हृदयात खुललेली आहे.
नक्कीच हे सांगत असताना ऊर भरून येते, कारण हे आपल्या गावचे जलतरणपटू आहेत. एकदा तिघांसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि ठाकूर एक चौथा मुलगा 36 किलोमीटर अंतर खरं माझ्या अंग गाडी आलेत. धरमतर ते गेटवे 9 तास 20 मिनिटं काय पोहलं असेल. आणि विचार करा आपण फक्त 5 मिनिटं पोहायला गेलो तर आपला पूर्ण दम लागतो. खरोखर चारही बोलाचा मला अभिमान आहे. खरोखर चांगलं पराक्रम केलेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तो नाव कोरलेलं आहे. यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सरचं स्वागत करतो. सरचं स्वागत. येस नक्कीच समुद्रामध्ये पोहणं काही खाऊ गोष्ट नाहीये, कोणालाही जमत नाही. तर यावेळेस षटकार आला आणि या 6च्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा 17 आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक बॉल, यावेळेस उंच जास्त, लांबी कमी भेटली. खेळाडू डाऊन दी बॉल पकडलाय झेल आणि संपवलाय कर्णधार विराज पाटीलचा खेळ. फलंदाज बाद. खरोखर ते संतोष पाटील सुद्धा मी धन्यवाद करतो. नक्कीच एका यशस्वी खेळाडूच्या मागे, एका यशस्वी व्यक्तिमत्वाच्या मागे एक प्रशिक्षक असतो आणि गुरु असावा नेटका. तर तो संतोषजी पाटील साहेबांचं सुद्धा आम्ही विशेष कौतुक करू. आपल्या माध्यमातून हे सर्व घडतात आणि आपल्या गावाचं आणि आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये थोड्या वेळात येणार आहे, त्यांचं आगमन होणार आहे आणि नक्कीच त्यांचं सुद्धा आगमन थोड्या वेळानं आपल्या होताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर योगेश, विकेट मिळाला त्याला. त्यावेळेसचा बॉल काय घडलंय. फलंदाज बाद. आल्या पावली माघारी गोल्डन डेकचा शिकार. फलंदाज बाद राकेश बाद झालाय. काय गोलंदाजी केले योगेश जाणला जातो. सुनील बाद झाला, माफी करा, सुनील बाद झाला. न्यू बॅटर सुनीलची जागा सावरण्यासाठी नीरज ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो. सुनील आल्या पावली माघारी झाल्या. महत्वाच्या मॅच मध्ये आपल्या संघासाठी योगदान देऊ शकला नाही, परंतु आम्ही नेहमी म्हणत असतो ज्यावेळेस तुम्ही जर इंटरनॅशनल क्रिकेट जर पाहाल, रोहित शर्माला जवळून पहा. ज्या वेळेस तो नॉकआउट मॅच मध्ये कॅप्टन्सी करत असतो, टॉस जिंकून तो बॅटिंग करतो, त्याचं नेहमी म्हणणं असतं की धावा चेस करणं तुम्हाला इतर मॅच मध्ये सोपं असतं, परंतु नॉकआउट मॅच मध्ये एक प्रेशर असतं, एक महत्वाची मॅच असते, त्या मॅच मध्ये धावा चेस करणं सोपं नसतं. त्यावेळेस तुम्ही नेहमी दबावात असता आणि इथे 2 बॉल आणि 2 विकेट मिळाल्यात. योगेश पाटील इज ऑन हॅट्रिक. न्यू बॅटर नीरज ठाकूर आउट डाऊन द लेग. त्यामुळे वाईड क्रिकेटचा एक नियम आहे महत्वाचा, ज्यावेळेस तुम्ही 2 बॉल 2 विकेट घेता, तिसरा वाईट टाकता आणि पुढच्या बॉलला पुन्हा विकेट घेता, तर ती विकेट हॅट्रिक नाही तर ओव्हर हॅट्रिकच मानली जाते. मोठा कन्फ्युजन आहे, परंतु यंदाच्या ISPL मध्ये तो दूर झाला विवेक शेलारच्या गोलंदाजीवर. हा बॉल सुद्धा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, हा बॉल सुद्धा डाऊन द लेग पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित करण्यात येतोय. वाईटच्या माध्यमातून अजून एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 19 धावा. हॅलो विलास ठाकूर एक यष्टीरेखस आणि फलंदाज प्रेसी संघाचा कर्णधार, तरी व्यासपीठ मिळायचा, कृपया आम्हाला मान्यता द्यावी. व्यासपीठ विलास ठाकूर प्रेसी संघाचा एकेकाली प्रेसी संघाचा कर्णधार होता आणि यष्टीरेखस चांगला यष्टीरेखस. हेच नक्कीच त्यांना आम्ही विनंती करू आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. पुढचा बॉल योगेश तयार. 2 वाईड आल्यानंतर ओव्हर हॅट्रिक मी पूर्ण करतोय. या मॅच मध्ये 3 विकेट पूर्ण केल्यात आणि पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा 1 विकेट, म्हणजे तब्बल 4 विकेट हॉल आतापर्यंत गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. सुपर 6 ला सुद्धा 4 विकेट, सुपर 3 च्या माध्यमातून सुद्धा 4. साहेब आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करत आहे. आपले पोलीस सुनील म्हात्रे, आम्ही त्यांना नाना बोलतो, मयूर यांना मयूर आणि पिट्टू
बिट्टू त्याचा पण नाव मयूरच आहे आणि सुनील ठाकूर पोलीसमध्ये आहे, सुनील म्हात्रे आणि चांगला क्रिकेटर सुद्धा आहे. त्यांचं मी शब्दसुखाने सरचं स्वागत करतोय. यस जेल पूर्ण झालं. एकदा जोरदार टाळ्या योगेश साठी. 5 विकेट पूर्ण केल्यात मित्रांनो. 2 ओव्हर टाकल्या आणि या 2 ओव्हर मध्ये 12 बॉल टाकत असताना 5 विकेट हॉल. 5 घेतलं गोलंदाजानं. योगेश हातामध्ये एकदा बॉल घ्या आणि तो बॉल उंचावा. कमालीची गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून आपण पाहताय. मागच्या मॅच मध्ये 4 तर या मॅच मध्ये तब्बल 5 विकेट पूर्ण केल्यात. खरोखर योगेश पाटील याचं कौतुक करणं तर कमीच आहे. जसे अनिल कुंबलेने टेस्टला 5 विकेट घेतले होते त्या सुद्धा आज 10 विकेट घेतले, त्यांनी 5 विकेट घेतले आज. खरोखर कौतुक करणं एवढं कमीच आहे. खरोखर जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त दे धक्का मार धक्का. खरोखर कमाल ये ठोक 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 ये ठोक. अरे बाबा लय लोड नको घेऊ इथं. अकरा बॉल म्हणजे प्रत्येक बॉलवर जणू काही षटकारच लगावा लागेल. यावेळेसचा बॉल आठवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला बॉल लागला. एक धाव पूर्ण. शॉर्ट स्क्वेअर लेग कडून बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे फील्ड झाला. तत्पूर्वी चेंडूची उचल झाली, फेकी झाली, थ्रो झाला. तत्पूर्वी इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या मदतीने स्कोरबोर्ड मध्ये इजाफा. धावफलकावरती धावा 22. इथून पुढे सामना किती दूर आहे याला महत्व नाही, परंतु इथून पुढे तुम्ही किती संघर्ष करता याला सुद्धा महत्व. कारण सामना सोडून चालला नाही. महत्वाची स्पर्धा आहे. एवढं मोठं सुंदर आयोजन आणि आयोजनामध्ये शेवटपर्यंत आम्ही लढा देतोय हे मात्र सांगावं लागेल. पहिल्याच वर्षी या स्पर्धेमध्ये पदार्पण केलं हार्दिक स्पोर्ट्स संघानं आणि खूप सुंदर खेळ त्यांनी आतापर्यंत केलं. या मॅच मध्ये थोडेसे बॅकफुटला जरूर आहेत, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत जाता जाता आपली गुणवत्ता सिद्ध केली ना तर नेक्स्ट इयरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला मोठी बोली लागताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर दर्शन चांगली गोलंदाजी करतो. पुढे येऊन स्टेप आउट झाले. पावलांचा योग्य वापर. येस बॉल करतोय सीमारेषेचा सफर. अजूनही आमची लढाई संपलेली नाहीये हे मात्र ठोकतोय षटकार. कमीच आहे. त्यांचे वडील राहुल पडते, परेश पाटील, त्यांचा कोच संतोष पाटील. 4 महिन्याच्या मुलाने एबीसीडी नव्हती माहिती शून्यामधून निर्माण करणारा कोच असेल केगावचा तो संतोष पाटील. याच्या झाल्या पाहिजेत नक्कीच. सर्व काही व्यासपीठ सातत्याने मी यांच्या बरोबर असायचो. खरोखर मी बघितलं स्वतः डोळ्याने स्विमिंग करताना. तर या स्विमिंगच्या क्षेत्रात ही 3 मुलं आणि 4था संतोष पाटीलचा मुलगा आहे आणि त्याच्यानंतर पावला पाऊल क्रिकेट खेळा. गुड्डू असेल, मंदार लवेकर, विलास पाटील, नाना मयेकर, सुनील म्हात्रे, तसा केगावचं नाव नागावचं नाव रोशन केला. तसाच या मुलांनी रायगड महाराष्ट्राच्या देशात नाव रोशन केलेलं आहे. 3 चिमुकल्यांचं. खरोखर सर शब्दसुखाने सर स्वागत करते. हेच नक्की हे 3ही जलधरून पट्टू इथे उपस्थित आहेत. आपण जर पाहायला गेलं तर नक्ष पडते ज्यानं 12 किलोमीटरचा सागरी प्रवास घारापुरी ते गेटवे ऑफ इंडिया केला. स्वराज संतोष पाटील याने विक्रम केला. वयाच्या 12व्या वर्षी धरमतर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया असा 36 किलोमीटरचा सागरी अंतर सुमारे 9 तास 49 मिनिटांवर आणि 40 सेकंदामध्ये पूर्ण केला. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर नक्ष पडते आहे
आणि तिसरा कोण आला? जयेश पाटील मानस पाटीलचे वडील आहेत, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. षटक संपलं आणि या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा 28 लागल्यात. आता एक षटक राहिलं, सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे. सेमीफायनल सर्वांना हवी तशी झाली नाही, कारण एकतर्फी कुठेतरी झाली, ज्यामध्ये परेश पाटीलच्या संघानं पहिल्या सत्रामध्ये जास्ती धावा केल्या. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी सामना बराचसा दूर आहे. मानस जयेश पाटील तसेच नक्ष पडते आणि स्वराज संतोष पाटील हे तीनही केगाव गावचे जलतरणपटू आणि केगावचे डॉल्फिन. अगदी कमी वयामध्ये यांना उपाधी दिली तरी हरकत नाहीये. एवढा दूरवरचा सागरी प्रवास त्यांनी पोहण्याच्या माध्यमातून केलेला. खर तर पोहणे म्हटलं की एक सोपी गोष्ट नाही. असं म्हटलं जातं की पोहण्यासारखा सर्वांग सुंदर व्यायाम नाही, परंतु स्विमिंग पूलमध्ये पोहणं वेगळं, तलावात पोहणं वेगळं, परंतु ओसंगणाऱ्या लाटांमध्ये समुद्रात पोहणं फार वेगळं असतं. आणि अथांग समुद्रामध्ये पोहणारे 3 जलतरणपटू आपण पाहता आपल्या केगाव गावचे आहेत. खरं तर बघा, आपल्या गावालगत काय ते समुद्र किनारा आहे, तर आपल्या जवळ जे आहे त्यामध्ये आम्ही पारंगत कसे होऊ, अशी एक चांगली संकल्पना त्यांचे कोच संतोषजी पाटील आणि यांच्या माध्यमातून घडवण्यात आलेले हे 3 डॉल्फिन केगावचे नक्ष पडते, मानस पाटील आणि स्वराज पाटील, तिघांचं आम्ही कौतुक करू. हो हो, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. आता जिथे हात लावू तिथे सोनं होतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. एवढा चांगला खेळ या संपूर्ण मॅच मध्ये. आणि आता रोड टू फिनाले, तिकीट टू फिनाले लवकरच मिळतंय की काय. त्या फायनलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी एक अग्रेसर पाऊल टाकलंय की काय, असंच आता म्हणायला हरकत नाही. या षटकातील शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. खरोखर ठाकूर पब्लिक आता वाढत चाललेली आहे. या स्टेडियमची कॅपॅसिटी जवळ 30-35 हजार कॅपॅसिटी आहे. आम्ही डॉलर ठेवणार होतो, कारण इराणला चालू आहे तो इथं, म्हणून डॉलर कॅन्सल केलेले आहेत. हो, चांगला फटका. एक 40+ चा खेळाडू मागच्या मॅचचा मला मॅच शैलेश मैदानाच्या आतमध्ये जसा आलाय तसा षटकार घेऊन आलाय, धावा घेऊन आलाय. जरूर झाला उशीर, मारलाय फटका पद्धतशीर. तो सांगतोय एखाद्या खेळाडूचं कितीही वय झालं तरी वय थकू शकत नाही, ठोकरा पाडू शकत नाही. जिद्द जर जिंकण्याची असेल तर तुम्हाला कोणतीही परिस्थिती हरवू शकत नाही. ठोकला आल्या आल्या षटकार. अजून एक बॉल, इट्स अ 2 in a row, आउट ऑफ द पार्क. हा पॉवर पॅक स्ट्रोक, सलगचा दुसरा धमाका. मयूर म्हात्रे यांच्या माध्यमातून आलं. येईल का तिसरा शैलेशच्या बॅटमधून. थोडस एलिव्हेशन कमी मिळालं, बॅकच्या 2 in ला बॉल लागला आणि तिथून मात्र षटक संपलं. हा सामना संपला आणि फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरला परेश पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळणारा ओवी अँड युवी स्ट्रायकर्स. अभिनंदन प्रकाशजी म्हात्रे, अभिनंदन योगेशजी गावण आणि अभिनंदन कॅप्टन परेश पाटील. चला फायनलच्या टॉस साठी परेश पाटील आणि दुसऱ्या बाजूने फायनल मध्ये पोहोचला कॅप्टन विवेक. आपण दोघांनी सुद्धा यायचं. दोन्ही संघाला, विजय संघाला सुद्धा अभिनंदन, हारलेल्या संघाला सुद्धा अभिनंदन. नाना मयेकर आमचे लेदरचे प्लेयर, त्यांनी या फायनलचा नाणेफेकी करायची आहे. मंदार साहेब रजा गेला का, तुमच्याकडनं मला 2 शब्द ऐकायचे आहेत. नाही इकडे नाना मयेकरची ते मुलाखत घेतील. तुम्ही इकडे 2 मिनिट वेळ द्या आम्हाला. मंदार साहेब, लिजेंड नाना मयेकर, लेदर प्लेयर. हॅलो चेक. चला नक्की आम्ही इन्व्हाइट करतोय सन्माननीय आदरणीय मंदारजी लवेकर सरांना. सर आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मंदार साहेब समोर या. त्यांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली.
एक उत्तम टेनिस क्रिकेटर ज्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष समिधा नागाव संघाचं नेतृत्व केलं गेलं. एक मिस्ट्री स्पिनर म्हणून त्यांच्याकडे आपण नेहमी पाहिलं. आणि नुकतंच त्यांचं युट्यूबच्या माध्यमातून एक पॉडकास्ट आपण पाहता. अर्थातच हॅलो, दोन प्रश्न विचारतो. मंदार साहेब 2 मिनिट या. 2026 केगाव प्रीमियर लीग पर्व 5वं हा दिव्य आयोजन. या आयोजनाबद्दल तुम्ही काय बोलणार? आणि काल तुम्ही रिटायरमेंट घेतली मला समजलं, याच्यावर तुम्ही 2 शब्द काय बोलणार? सर्वप्रथम तर सगळ्या आयोजकांचं मी आभार मानतो की त्यांनी इथे मला बोलवलं. प्रवीण ठाकूर असून दे, अण्णा असून दे, प्रमोद पाटील असून दे, बऱ्याच वेळेला कॉल केले. आणि आपलं कर्तव्य आहे की आपल्याला कोणीतरी आमंत्रण केलं तर आपण जायला पाहिजे. मी दरवर्षी जसं मॅचला येतो तर सगळ्यात पहिले मी कमिटीचा आभार मानतो. आणि बरेच वर्षापासून ग्राउंड नव्हतं, कारण मी बघतो की 2-3 वर्ष की ग्राउंड तिकडे शेतामध्ये, हे चांगलं ग्राउंड केलं आहे. तर असं पुढच्या वेळेला याच्यापेक्षा चांगलं ग्राउंड होईल. आणि माझी शुभेच्छा आहे सगळ्या कमिटीसाठी. आणि तुम्ही रिटायरमेंट घेतलीत, याच्याबद्दल काय 2 शब्द बोला मला? बघा, जो माणूस खेळतो तो आज ना उद्या रिटायर म्हणतो. कुठेतरी आपल्याला रिटायरमेंट घ्यायला पाहिजे, कारण नवीन नवीन पोरांना त्यामुळे संधी मिळते. तर सगळ्यांना संधी भेटायला पाहिजे आणि सगळे खेळायला पाहिजे. याच्या पुढे तुमचा खरोखर मंदार साहेबांनी मुलाखत दिली, त्याच्यावर मी धन्यवाद. तुम्ही ग्राउंड बद्दल